तर आपण तयार करणार आहे आता चकली. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पांढरे तीळ आणि ओवा आणि जिरे आणि फुटाण्याची डाळ 1 वाटी. तर या वाटीने आपण काय करणार आहे, 3 वाट्या तांदळाची पिठी घेणार आहे आपण, 3 वाट्या. झाले 3 वाट्या. मग त्यासाठी आपल्याला मिरची पावडर, हळद, हिंग घेतला आहे, मीठ, पांढरे तीळ. आता आपण ही फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता आपण फुटाण्याच्या डाळीचं पीठ टाकूया तांदळाच्या पिठात. टाकूया ओवा आणि जिरे टाकूया, मीठ टाकूया, मिरची पावडर टाकूया, नॉर्मल हळद टाकूया आणि हिंग टाकूया. आणि हे पाणी आता आपण हे पीठ आपण गरम पाणी करून मळायचे. घेतलेले तर तूप आपण आता हे वितळून घेतलेले, ते 1 किलोला हे 4 चमचे साजूक तूप टाकायचे. तर ह्या साजूक तूप टाकल्यामुळे काय होणार आहे, कुरकुरीत होतं खमंग असे आणि लूज पडत नाही. आता जसं मावेल तसं त्यात टाकून मळत जायचं. हे सगळं मिक्स करून घेऊ छान. आता तूप टाकल्यानंतर आपण काय केलं, चांगलं पीठ मिक्स करून घेतलेले. आता हे उकळलेलं पाणी आहे, तर जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत जायचं, एकदम टाकायचं नाही. गरम अशा प्रकारे आपण पीठ मळून ठेवलेले आहे. आणि आता त्यातलंच पीठ आता थोडं थोडं घेऊन चांगलं मळून घेऊया. चकली पाडून घेऊया. पीठ आपलं भिजलेलं आहे छान. असं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे ती सुटत नाही चकली. आता ह्या तयार चकल्या आहेत, आपण तळून घेऊया. काय ना, आपण थोड्याशा मंद आचेवर तळायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात. चकल्या आपल्या तयार आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.